माझ्या हृदयाला लागणारी एक गोष्ट सांगते तुम्हाला, सतत जे मला परेशान करते. तर माझ्या काही नातेवाईकाला असं वाटतंय मन बरे काम, मला पण नाही माहीत, की मी खूप भांडकुदळी आहे. भांडकुदळी, जशी एखादी टिवटिवी कशी टिवटिव करत असते त्या प्रकारची. माझ्या 2-3 आत्या सोडलं तर मी दुसरं कधीच कोणाच्याच इथं घरी गेली नाही मी राहण्यासाठी आत्तापर्यंत, कुठल्याच नातेवाईकाच्या. आणि माझ्या एवढं गरीब लेकरू तर कोणीच नसेल असं मला वाटते. असतील पण माझ्यासारखे नसतील. काही लोक बोलत बोलत मनातली भडास काढून टाकतात आणि खी 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 करून हसतात आणि म्हणतात मजाक करत होतो. मला हे बिलकुल अजिबात आवडत नाही. हे अशा गोष्टी मजाकच्या नावाखाली डोक्यातली घाण तोंडातून वगतात. मी माझ्या शाळेच्या आणि कॉलेजच्या दिवसात जर मला कोणी काही म्हणलं आणि जर मला ते नाही आवडलं तरी मी काही म्हणजे उत्तर द्यायचे नाही. उगं ही करून हसायची, जसे काही माझी जीभ जड पडली आणि मला बोलताच येत नाही. मग माझ्या आयुष्यात ट्विस्ट आला. माझं लग्न झालं आणि मी युद्धावर गेली. 2 वर्ष झाली एकदम संस्कारी सुनासारखे मी राहिले. कोणाला काहीच बोलायची नाही, एकदम सगळ्यांचं ऐकून घ्यायचं. कोणी काही जरी म्हणलं तर हिं करून हसायचं, कानामागं टाकून द्यायचं. न बोलणाऱ्याचा थोडा जास्तच लोक फायदा घेतात माहित आहे. जसंही असं मला समजलं मग मी एकदम फायरच झाली की हो, स्वतःसाठी बोलावं लागते भाई. जर आपण नाही बोललो तर मग आपल्यासाठी दुसरं कोणीतरी बोलते. मी एकदम दिलखुलास इंसान आहे. म्हणजे माझ्या मनात काहीच राहत नाही. मी प्रत्येकासाठी म्हणजे एकदम नॉर्मल असते. मी फक्त त्या लोकांपासून दूर राहते, कमी बोलते त्या लोकांना, जे लोकांची मला रियालिटी माहीत आहे, जे म्हणजे थोडेसे खडूस टाईप असतात. स्वतःचं काहीच सांगत नाहीत, इकडचं तिकडचं लोकांचं काहीतरी सांगतात आपल्याला आणि आपल्या मनातल्या गोष्टी काढून घेतात. तर त्याला भांडकुदळं नाही, तुमची असलीयत बघून तुमच्यासोबत कमी बोलणं म्हणजे त्याला येणाऱ्या खतऱ्यापासून सावध राहणं म्हणजेच मॅच्युरिटी म्हणतात. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.